हॅलो फ्रेंड्स, तर वीर आत्ता स्कूलवरनं जाऊन आल्यानंतर कपडे चेंज केले. मी आवरूनच बसलेले होते. हे गेले होते दाढी करायला. वीच्या बोटाला लागले ते दाखवते. तिकडनं जाऊन आले. त्यांनी पण आवरलेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहोत शिबलापूरला जायला. इकडे माझा नवरा बघा. तर आम्ही चाललेलो आहोत शिबलापूरला जायला. सकाळी मम्मीच्या सवासनी होत्या. मम्मीने आम्हाला बोलवले होते सकाळीच, पण वीरला आम्ही स्कूलला पाठवलं ना. वीर ते लाव बाळा, ते लाव. वीरला सकाळी स्कूलला पाठवलं, त्याच्यामुळे ना आम्ही गेलो नाही. आणि आज संध्याकाळी आता 4:30 वाजत आलेले आहेत. तर आता आम्ही निघालेलो आहोत. आता मुक्कामी चाललोय. वीर नको बाळा, मुक्कामी चाललोय. तर उद्या सकाळीच आम्ही रिटर्न येणार आहोत, कारण वीरला आहे उद्या स्कूल. आणि आता निघतोय लगेच. तर चलो. कशी काय कामाकडे माणसं येणार आहेत सकाळी सकाळी लवकर, त्याच्यामुळे आपल्याला लवकर यायचे. बर ठीक आहे, चल उद्याच्या दिवस चालेल. पण उद्या तुझे उद्या तुझे मार्क्स बघायला स्कूलमध्ये जायचे. लगेच फी भरा म्हणतील. मग ते मार्क्स जे बघायचे असते ते फी भरायलाच असतं. हा काय म्हणतो, सांगितले पण वा 100 पैकी 92 का सगळ्या पेपर मिळून का. चलो चलो ना, चला ना. ही परी एकटीच खाली गेली आहे डेअरिंग करून. परी एकटीच येऊन थांबली आहे का तू इकडे? मला कुठे बघत होती, मी तर वरती होते ना. आता आम्ही ना इथे पेट्रोल भरायला थांबलोय. परी मळमळ होते बच्चा अजून? मला नाही वाटलं, नाही वाटलं. म्हणजे तुला म्हणायचं काय ते सांग. काय म्हणायचंय तुला मोबाईलची? म्हणजे तुला काय म्हणायचं तू सांग ना, तुला काय म्हणायचंय? म्हणजे तुला असं म्हणायचंय ना, तुला मोबाईल दिला, तिला नाही भेटला म्हणून तिला मळमळ होते, असंच ना. अरे ती इथे समोर बसली ना, तर ती मागे पुढे होत होती, त्याच्यामुळे तिला मळमळ व्हायला लागली. हो का धम्या? दुपारी झोपली नव्हती. 5 मिनिटात लगेच झोपली गेली. कुठे आलो आता आपण? तुला गावांची नावं पण माहीत झाली आहे का? हंगेवाडी. मला हंगेवाडीमध्ये आलं का कणीची आठवण येते. त्या बंगले बघितलं, मम्मी बघूनच सांगितलंय. हो ना. झोपली. आता घरी गेल्यानंतर किती वेळ झोपते काय माहिती. आलं घर. याचं काय चाललंय काय माहिती. हे काय करतंय बघा. काय म्हणा. ते पोरगे बघा, कामगार, त्याचं लग्न झालंय. बापरे, त्याची बायको बघा तिकडं. घ्या इकडे दाबून. आता येणारे म्हणून काम करायला लागली ना. काय म्हणते ही? माझ्याकडे बघून हसते. पाहिलंच नव्हतं तिकडे. इकडे पाहिलं अगोदर, तिकडे पाहिलं. ते तुम्ही बोलल्यावर पाहिलं. काय ग बाळा? मी नाही काढलं, हे सगळं मी काढलं. दादा बोलतोय
कोणतं काढलं मला दाखव. तुला जाणून घ्या. वा, हे तू काढलं खरंच? खरंच सांग, खत नाही बोलायची. गप्पा बस, तू फक्त नाक आणि डोळे काढले आणि तोंड काढले, मला कळलं. कुठे? हा, हे काढलंय तू, बरोबर, हे काढलंय. ये बघ, हे ऑलरेडी केस पण होते का? हे केस आधीचेच होते ना? नाही का? तू काढलं ना? छान काढलं, छान काढलं. नको 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 दाखव, त्याला कलर कर आता, कलर. मग स्कूलमध्ये गेल्यावर करायचंय. परी झोपली इकडे. आता मी मम्मीला मदत करू लागते, कारण सकाळी ना. वीर काय करतोय तू? सकाळ मम्मी पहाटेच उठलेली आहे आणि पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलाय तिने ना. आता इकडे मटणाची तयारी करते, तर म्हटलं चला आता तिला मदत करू लागते. काय याची जाळी काय बरं शेगडीची वर आहे. आता आमची इकडे चालली मटण करायची तयारी आणि इकडे सानूच्या तोंडाला पाणी सुटलंय. चष्मा लावले, थांबा मी तुम्हाला एकदा सानू दाखवते. आता हा होता आमचा कॅमेरामन. तू कॅमेरामन आहे, तू कशाला स्माइल करतो? आणि इकडे इकडे मसाला परतवते मी. वाप आली सगळी. चलो, इकडे मटण शिजलेलं आहे, ते नाही दाखवत. माझा नवरा ना जिकडे जाईल तिकडे फक्त लुडो खेळत असता, है ना बाबा? बाबा मला पण घ्या, बाबा मला पण घ्या. थांबा, आता माझं मटण बनवून होऊ द्या, मग मी पण खेळणार आहे. आणि मी जेव्हा जेव्हा खेळते ना लुडो, तेव्हा यांना मी हरवते, यांच्या आधीच मी जिंकते. काय ग बाळा? हो, चोर पोलीस. चोर पोलीस म्हणतात त्याला. मी पण येते. हा बाबा, आधी मी बनवून घेते. काय ग बाळा? चोर पोलीस खेळू खेळू आपण. हा, एकदा ते खेळू लुडो. लुडो खेळून झालं की मग हे खेळू. इकडे वी, सानू आणि बाबा लुडो खेळत बसले आणि बाबा आणि मी खेळत होते. नाही नाही नाही, हे खेळताय चोर पोलीस आणि आम्ही दोघे खेळत होतो लुडो. मम्मीचं इकडे चाललंय कांदा कापायचं काम, वहिनी गेलाय तिकडे चुलीवर भाकरी करायला आणि इकडे श्रूची चालली कुण 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 कुण. तुझ्या इकडे हे खेळ बाळा. कुण कुण बाळा, कुण तू कुण sliding खेळ कर. हे बघ माझ्या पायावर. बाबांच्या याच्यावर पायावर स्लायडिंग खेळ. अशा अशा याच्यावर जा खाली. एवढी खूप अशा राजा. आता परी लागली नादी इकडे घसरगुंडी खेळायची. उशी चालली त्याच्यासोबत, उशी चालली. मी मस्त आज ना मटणाची भाजी बनवली. भाजी रेडी झाली, एकदा तुम्हाला ती पण दाखवते. आणि बहिणी तिकडे भाकरी करतात, ते मम्मीने कांदा लिंबू कापून ठेवले. दादा गेले व्हिजिटला, दादा आले नाहीये. नानीला आणि दादूला पण बोलवले, आता ते येतात ते, कारण ते बाहेर गेले होते कुठेतरी, त्याच्यामुळे त्यांना पण यायला उशीर झालाय थोडासा. आणि मी भाजी कशी बनवली ना ते तुम्हाला एकदा दाखवते. मम्मी खोल ग एकदा. ही मी भाजी बनवली आहे. मम्मीने मसाला काढलाय, मी मस्त परतवला, शिजायला वगैरे टाकलं. घरामध्ये थोडासा पसारा झालाय, कारण सकाळी मम्मीच्या सवासनी होत्या ना, आता हे परत मटणाचा राडा, त्याच्यामुळे जरा पसाराच झालाय घरामध्ये. हां, आवरलं नसतं तर खूप झालं असतं. आणि हे इकडे मस्त सर्वजण बाहेर बसलेत, लाईट नाही लावले कारण खूप जास्त किडे येतात ना आतमध्ये, त्याच्यामुळे. कोण हो? अरे तिला गिळ गिळ लागू राहिले, कडक म्हटलं ते पाहू.